आमदार बच्चूभाऊ कडू आपल्यासोबत आहेत. बच्चूभाऊ, आमदार म्हणून पहिल्यांदा तुम्ही पुण्यामध्ये आज दुसऱ्या टर्ममध्ये आलेला आहात, काय सांगाल? काय सांगाजोगतं काही नाही आहे. आज विद्यार्थ्यांच्या सगळ्या एकंदरीत परीक्षेच्या संदर्भातलं आपण पेपरफुटीचा कायदा 2023ला पहिलं पत्र आपण शिंदे साहेबांना दिलं होतं. आता तो कायदा अस्तित्वात आलेला आहे. दुसरं, सगळ्या परीक्षा लोकसेवा आयोगाच्या मार्फत व्हाव्या हा आमचा आग्रह होता. त्यासाठी आम्ही आंदोलन केलं. ते सुद्धा आता पूर्ण झालेलं आहे. आणि अंमलदारचा डायरेक्ट PSI हे परीक्षा देण्याचं हे सुद्धा मोठी गोष्ट आम्हाला त्या देश भेटलेली आहे. या सगळ्याचा कृतज्ञता सोहळा आहे. मला वाटतं विद्यार्थ्यांसाठी एक चांगलं धोरण, चांगल्या प्रकारचं नियोजन असणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ह्या मेळाव्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे. उद्धव ढवळे असेल, महेश बडे असेल, त्याचे सहकारी असेल, निश्चितच याच्यातून एक चांगला मार्ग पण निघेल. कारण सगळे शेतकऱ्यांची मुलं आहे, त्यांचं भ्रमनिराश होता कामा नये याची काळजी कशी घेतल्या जाईल हा प्रयत्न आहे. भाऊ, शिवसेना ते शिवसेना वाया प्रहार हा नेमका प्रवास कसा होता? मी बंडखोरी केली शिवसेनेत 15-20 वर्ष अगोदर, 20 वर्ष अगोदर. कारण तिथं भाजपचा आमदार होता आणि ते बंडखोरी करणं मला आवश्यक होतं. ते केली नसती तर मी जिल्हा परिषद सदस्य पण झालो नसतो आणि सगळं नेतृत्व दबलं असतं. बंडखोरी केल्याबरोबर आमदार झालो. आता पुन्हा शिवसेनेत आलो, पुन्हा आमदार झालो. एकंदरीतच भाऊ, कालचं उद्धव ठाकरेंचं जे स्टेटमेंट होतं तुमच्याविषयी केलेलं, त्या वक्तव्याकडे कसं पाहता? उद्धव साहेबांबद्दल बोलावं एवढं मी मोठं नाही आहे. पण उद्धव साहेब जे बोलले त्यात काही पूर्ण खरं नाही आहे. पहिले CM बनतं मग मंत्री बनतंय. पहिले मुख्यमंत्री बनताना आम्ही पाठिंबा दिला. हे आमचं समर्थन पहिले लागलं, नंतर त्यांनी आम्हाला राज्यमंत्री केलं. तेव्हा पाठिंब्याच्या वेळेस त्या शर्ती होती त्याचीच पूर्तता केली आहे. तसं काही वेगळं केलं नाही आहे. त्याच्यानं घरी जाऊन आम्ही त्यांना पाठिंबा दिला हे ते सांगत नाही. हे चूक दुरुस्त त्यांनी केली म्हणजे प्रश्न मिटला. एक शेतकरी कर्जमाफीच्या अनुषंगाने शेवटचा प्रश्न आहे. 30 जून पूर्वी कर्जमाफी होईल असं सांगितलं जातंय, मात्र विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे काही म्हणजे 30 जून पूर्वी होईल वगैरे असं वाटतं? मला वाटत नाही असं काही होणार. काही संबंध नाही. निश्चितच जर आपण पाहिलं तर बच्चू कडू आपल्यासोबत होते, ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याच्या अनुषंगाने आपण आधी पाठिंबा दिला, मग आमच्या पाठिंब्याने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असं सांगितल्याचं पाहायला मिळालं. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.